हॅलो, मी शीतल। आज आपण बघणार आहोत 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजचे मेजरमेंट। तर या ब्लाऊजची सर्व मापे आपण बघून घेऊया। पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती आहे 34, कमर आहे 30, पुढील गळा आहे 6.5, मागचा गळा आहे 10 आणि बाही उंची आहे 4, दंडघेरा आहे 5.5। तर आपण या सर्व मापाचे यावरती मेजरमेंट टाकणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला आपल्याला उंची टाकायची आहे। तर आपली उंची आहे 13.5 इंच। तर आपण 13.5 मध्ये 1 इंच ॲड करणार आहोत। तर 14.5 वरती आपलं मार्क येत आहे। तर आपण 14.5 वरती एक खूण करून घेऊया। आता आपण इथे गळारुंदी आणि शोल्डर पट्टी टाकणार आहोत। गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला। गळारुंदी घेताना मागचा गळा बघायचा आहे आपल्याला किती आहे तो। मागचा गळा आहे आपला 10 इंच, त्यामुळे आपण गळारुंदी ही 2 इंच घेणार आहोत आणि शोल्डर पट्टी 3 इंच। तर एकूण शोल्डर येत आहे आपलं 5.25 इंच। 2-2.25 इंच गळारुंदी घेतली तुम्ही तरीही चालते। तर आपलं शोल्डर पट्टी येत आहे 5.25 इंच। आता आपण मोंडा घेर बघणार आहोत। तर मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मोंडा घेणार आहोत 5.5 इंच। साईजनुसार आपल्याला मोंडा घेर घ्यायचा आहे। आता आपण छातीचे माप टाकणार आहोत। आपली छाती आहे 34 इंच। तर 34चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे। तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच। त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। तर आपण इथे आधी 8.5 इंच छातीचा चौथा भाग बघणार आहोत। छाती आपली 34 इंच आहे। तर आपण 34चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे 8.5 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथे एक लाईन मारून घेऊया। आता आपल्याला कमरेचे माप बघायचे आहे। तर कमरेचे माप आपले 30 इंच आहे कमर। तर आपल्याला कमरेचा चौथा काढायचा आहे। तर कमरेचा चौथा येतो 7.5 इंच। 1 इंच मागच्या टक्ससाठी प्लस करायचं आहे। तर 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। तर इथे पण आपलं 10 इंचच येतं। तर आपल्याला इथे पण 10 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। कमरेचा चौथा येतो 7.5 इंच। तर आपल्याला 7.5 इंचावरती एक मार्क करायचं आहे आणि पुढे 1 इंच टक्ससाठी आणि त्यापुढील 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर हे आपल्याला इथं असं सरळ लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण इथे मोंडा घेरी बघणार आहोत। तर मोंडा कसा टाकायचा ते बघूया। तर आपल्याला इथून इथे 1.25 इंचावर एक मार्क करायचे। हे आपल्याला 1.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे आणि त्या आतमध्ये 0.5 इंचावर एक मार्क करायचा आहे आतील मोंड्यासाठी आणि इकडे 2 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आणि इकडे पण 2 इंचावर एक मार्क करून घ्यायचं। हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आणि हा आतला जो शेप आहे तो आपल्याला असा द्यायचा आहे। हलक्या हाताने आतमध्ये घ्यायचा आहे। हे झालेले आहेत आपले मोंड्याचे मार्क। आता आपण बघणार आहोत पुढील गळा।
तर पुढील गळा आहे आपला 6.5 इंच, तर आपण क्रॉस घेणार आहोत. तर इथे आपल्याला 6.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. त्याखाली 2.5 इंच घ्यायचं आहे. हे कंपल्सरी 2.5 इंच घ्यायचं. थोडं क्रॉस येतं तरीही चालतं, काही हरकत नाही. इथे आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा गळ्याचा गोल. हे झालेलं आहे आपलं गळ्याचं मार्किंग. आता आपल्याला योकपट्टी बघायची आहे. तर योकपट्टी आपण बघणार आहोत. योकपट्टी आपल्याला इथे घ्यायची आहे 2.5 इंच आणि त्यावरती 1 इंच घ्यायचं आहे शेपसाठी. इकडे पण आपल्याला 2.5 इंच योकपट्टी घ्यायची आहे. हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आता आपल्याला योकपट्टीचा शेप द्यायचा आहे. तर 1.5 इंच आत मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला आतमध्ये आणि असा हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपली योकपट्टी. आता आपण बघणार आहोत कटोरीचं मार्किंग. 34 साईजचा ब्लाऊज आहे. तर आपण 34 साईजला कटोरी काढणार आहोत 5.25 इंचाची. तर आपण इथे 5.25 इंचावर एक मार्क करून घेणार आहोत आणि ह्या दोन्हीच्या सेंटर काढायचा. 5 इंच येत आहे, इथे 2.5 इंच. तर इथे पण आपल्याला एक 5.25 इंचावरती मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि वरती 1.25 इंचावर एक मार्क करायचं आहे. आता हे 3-4 पॉईंट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. हे झालेलं आहे आपलं कटोरीचं मार्किंग. आता आपण याची कटिंग करून घेऊया. पहिला आपल्याला बॅक साईडचा मोंडा कट करायचा आहे. हे 2 भाग झालेले आहेत. तर आपण ह्या दोन्ही भागाला हा झालेला आहे बॅक साईडचा. तर याच्यावरती बॅक साईडवरती आपण टक्स देणार आहोत. ते कसे द्यायचे बघूया. इथून आपल्याला 4 इंचाच्या अंतरावरती एक खूण करायची आहे आणि 4 किंवा 4.5 इंचाच्या अंतरावरती टक्स मारून घ्यायचे आहेत. इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच हे टक्स घ्यायचे आहेत. आणि बॅक साईडचा गळा जो आहे तो पण आपल्याला असंच काढून घ्यायचा आहे. आपण जेवढं पुढच्या फ्रंट भागासाठी जे मार्किंग घेतलेलं आहे गळा रुंदीचं तेच आपल्याला इकडे पण घ्यायचं आहे. 10 इंचाचा बॅक साईडचा गळा आहे. तर आपण 10 इंचावरती एक मार्क करणार आहोत. खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. ही झालेली आहे आपली बॅक साईड. तर आपण आता फ्रंट साईडचे कटिंग बघूया. तर आपल्याला आता पहिलं हा आतील मोंडा कट करायचा आहे. योकपट्टी कट करूया आपण. आता पुढील गळा कट करूया. कटोरी कट करायची आहे.
हे 3 पार्ट आपले महत्त्वाचे आहेत. आता आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची ते. ही झालेली आहे बॅक साईड, हा फ्रंट पॅटर्न, ही योकपट्टी. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूया. तर कटोरी आपल्याला अशी वाढवायची आहे, जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरी मी जशी आहे तशी ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला इकडे 1.25 इंच वाढवायचं आहे आणि या साईडला 1.25 इंच वाढवायचं आहे. आता याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. आपण 1.25 इंचाची कटोरी घेतलेली आहे, तर मध्य काढण्यासाठी आपण डायरेक्टली टेप फोल्ड करणार आहोत. आता खाली आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. आता हे 3 पॉईंट जे आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला इकडे सेप द्यायचा आहे, तर सेप द्यायला थोडा त्रास होतो, तर आपण इथे 1.25 इंच घेतलं आहे. इथे 2 रेषा कमी करणार आहोत. असं 1-1, 2-2 रेषा कमी करत करत आपल्याला सेप द्यायचा आहे. वरती अर्धा ते पाऊण इंचावरती आपल्याला मार्क सोडायचा आहे. इथे आपण अर्धा ते पाऊण इंचाने वाढवणार आहोत. हे झालेलं आहे आपलं कटोरी वाढवलेली आहे आपण. आता आपण हिला कट करून घेऊया. ही झालेली आहे कटोरी. तर आता आपण याचा फ्रंट पॅटर्न घेणार आहोत आणि कटोरी आपल्याला अर्धा ते पाऊण इंचाने सोडायचे आहे एक्स्ट्रा आणि वरती मार्क करून घ्यायचं आहे. खाली मी अर्धा ते 1 इंचाने कटोरी खाली सोडलेली आहे एक्स्ट्रा. इथे मी ह्या पॅटर्नपेक्षा 1 इंचाने कटोरी जास्तीची आहे. तर इथे मी आता ही कटोरी अशी जॉईन करून घेते. इथे बघू शकता 1 इंचाने कटोरी मी जास्तीची सोडलेली आहे. आता आपण इथे एक मार्क करणार आहोत. आता आपण बघणार आहोत आपल्याला हुकलूक पट्टी किती हवी आहे. तर हुकलूक पट्टी मी याची साधारणतः 4 इंचावरती ठेवणार आहे, 4.5 इंचावरती ठेवणार आहे. आपण याला आता असं सेप देऊन घेणार आहोत गळ्याचा. ही एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे आपल्याला आणि इथे थोडंसं हलक्या हाताने सेप देऊन घ्यायचा आहे योकपट्टीसाठी. आता आपण टक्स पॉईंट काढूया. हे दोन्ही पॉईंट जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित एकत्र जॉईन करून घ्यायचे. इकडे नेहमीप्रमाणे 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि वरती 2.5 इंच घेणार आहोत. हे झालेलं आहे. ही झालेली आहे कटोरी. बघू शकता
व्यवस्थित कटोरी बसते. ही आहे आपली बॅक साईड. हा साईड पॅट. ही आहे आपली कटोरी. आणि ही आहे योकपट्टी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.